Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा सन 2023 इयत्ता 4 यामध्ये आज आपण गणित या विषयावरील प्रश्न क्रमांक 52 ते 75 सॉल्व करणार आहोत. यापूर्वी आपण प्रश्न क्रमांक 26 ते 51 हे सॉल्व केलेले आहेत. तो व्हिडिओचा पार्ट 1 आहे. तो तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तेथेही तो पाहू शकता. चला तर सुरुवात करूया. 2023 साली झालेली इयत्ता 4ची मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचे प्रश्न क्रमांक 52 ते 75. पहा येथे 52वा प्रश्न आहे. 5309 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या व 4 अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती? आता पहा येते ही जी संख्या आहे 5309 इथं काय सांगितलं आहे, 4 अंकी मोठ्यात मोठ्या व 4 अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती? मग 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करून घेऊया. आधी आपण मोठी संख्या लिहितो 9530. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. छोट्यात लहानात लहान संख्या कोणती? 0 आपण 2 नंबरला लिहितो. नंतर 3059 यांची फक्त काय करायची? वजाबाकी करायची. 10तून 9 गेला 1, हातचा आला 1, 13मधून 6 गेले 7, हातचा आला 1, 5तून 1 गेले 4 आणि इथे राहिले 6. 6471 म्हणजेच ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. हा पुढचा प्रश्न 53. 10 किलोग्रॅम साखर 250 ग्रॅमच्या मापाने किती वेळा मोजून घ्यावी लागेल? आता साखर किती आहे आपली? 10 किलोग्रॅम साखर आहे आणि माप किती आहे? 250 ग्रॅमचं माप आहे, म्हणजे पाव किलोचं माप आहे. आता एक लक्षात ठेवा, पाव किलोचं जे माप आहे म्हणजे 250 ग्रॅमचं जे माप आहे त्यानं 1 किलोग्रॅम साखर म्हणजेच किती? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम साखर म्हणजेच 1 किलोग्रॅम साखर हे मोजण्यासाठी पाव किलोचे किती मापं लागतील? तर 4 मापं लागणार आहेत. म्हणजे 250 गुणिले 4 केलं तर 1000 येणार आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे, म्हणजेच काय झालं 1 किलोग्रॅमसाठी 4 मापं, तर 10 किलोग्रॅमसाठी किती मापं लागतील? इथे 1 शून्य वाढला म्हणजे ह्या मापावर सुद्धा 1 शून्य वाढणार आहे, म्हणजे 40 मापं लागणार आहेत. मग 40 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढचा प्रश्न पहा 54. वरील आकृतीत रंगवलेल्या भागाने दाखवलेल्या अपूर्णांकाची बेरीज किती? आता इथे एक काम करायचं आहे. रंगवलेला भाग किती आहे बघा? 1 2 3. मग इथं तो दाखवायचा अंश आणि एकूण भाग किती आहेत? 4 आणि 4 8 हा दाखवायचा छेद, अधिक इथे बघा 1 2 3 आणि छेद किती आहे? तो 8. म्हणजे एकूण भाग असतो छेद रंगवलेले भाग वरती. मग बेरीज करताना आपण काय करतो? फक्त अंशाचीच बेरीज करतो. छेद आहे तसाच मांडतो. 6/8 हे त्याचं उत्तर येणार आहे. आणि ऑप्शनचं जर ऑब्झर्वेशन केलं तर 6/8 कुठेच दिसत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? ह्या अपूर्णांकाला छोटं करायचं. 2×6 आणि 2×8 3/4 हे त्याचं उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. आता प्रश्न क्रमांक 55 पाहण्यापूर्वी आपण काय करूया? प्रश्न क्रमांक 51 सुद्धा घेऊया, म्हणजे 51 ते 75 पर्यंत प्रश्न व्यवस्थितपणे होतील. आता आपण 51वा प्रश्न घेऊया. पहा इथे त्यांनी सांगितलेलं आहे, त्रिकोण हा जो गोल आणि चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील ते पर्यायातून शोधा. आता इथं दाखवलं आहे चौकोन. हा चौकोन फक्त सगळ्यांचं उत्तर चौकोनात आलं पाहिजे, म्हणजे सारखेच अंक इथं आले पाहिजे. आता जर आपण इथं 5 घेतला, पहा इथे म्हणजे इथं 5 घेतला आणि इथे 3 घेतला तर उत्तर किती यायला पाहिजे? 8 उत्तर. सगळीकडे 8 8 8 8 उत्तर यायला पाहिजे. आता बघा इथं काय सांगितलं त्यांनी? त्रिकोणाच्या जागी 5 घ्यायचा. त्रिकोण कुठे? इथं. मग त्रिकोणाच्या जागी आपण जर 5 घेतला आणि ह्या गोलाच्या जागी जर आपण 3 घेतला तर चौकोनाच्या जागी काय आला पाहिजे? 8 आला पाहिजे. बघा इथं 3 5 8,
3 5 8 म्हणजे इथं सारखेच अंक आले पाहिजे. म्हणजे 5 आणि 3 8, 3 आणि 5 8, 3 आणि 5 8 म्हणजे हा अ तर बरोबर येतो. बघा इथं 0 6 0 हे तर जर 0 दिला आणि इथं जर 6 दिला तर त्याचं 6 अधिक 0 किती येतं? 6 येतं. म्हणजे हे दोघांच्या जागेवर तर आपण सारखा अंक लिहू शकत नाही आहे बघा 6 0 6. ठीक आहे. आता जर क जर आपण घेतला इथे 5 4 म्हणजे त्रिकोणाच्या जागेवर जर आपण इथं 5 घेतला आणि इथे जर आपण 4 घेतला तर बघा 4 आणि 5 9, 4 आणि 5 9, 4 आणि 5 9. तर अशा पद्धतीने हा सुद्धा ऑप्शन योग्य ठरणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर अ आणि ऑप्शन नंबर क हा योग्य ठरणार आहे. आता पुढचा प्रश्न पहा. खालील प्रश्नात रिकाम्या जागी अनुक्रमे कोणता पर्याय येईल? आता रिकाम्या जागा टिंब-टिंब बाजू व टिंब-टिंब समान कोन काटकोन असतात अशा आकृतीला चौरस म्हणतात. आता चौरसाला 4 बाजू आणि 4 कोन काटकोन असतात. त्याच्यामुळे त्याचा ऑप्शन नंबर 4 त्याचं उत्तर येणार आहे. पुढे पहा. अथर्वकडे ₹2000 5, ₹500 7 आणि ₹20 8 नोटा आणि ₹2 4 नाणी आहेत. तर अथर्वजवळ एकूण किती रक्कम आहे? आता बघा इथंच आपण सोडूया. ₹2000 5 नोटा म्हणजे किती रुपये झाले तिथं? ₹10,000 झाले. ₹500 7 नोटा म्हणजे 500 गुणिले 7 ₹3,500 झाले. ते तुम्ही करा. म्हणजे या दोघांचा गुणाकार करतोय आपण हे लक्षात घ्या. ₹20 8 नोटा म्हणजे 8 0 0 8 2 16 ₹160 झाले आणि ₹2 4 नाणी म्हणजे ₹8 झाले. ह्या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. झाली 8, इथं 606, 5 आणि 1 6, 3 आणि 1 13,668. ₹13,668 ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. खालील पर्यायातील चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. आता चुकीच्या जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पाहतो आपण शोधूया. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर एवढा येतो का? पाहूया आपण. 145 गुणिले 30 इथे 1 0 लिहिला. 3 5 15 हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 13 हातचा आला 1, 3 1 3 आणि 4 म्हणजे हा पर्याय बरोबर आहे, चुकीचा नाही आहे. पुढे पहा. 3 जर भाग दिला आपण 3 1 3, 3 0 0 आणि 3 9 27 म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. बघा 7 जर ह्याला भागलं तर 7 7 1 7 0 आणि 7 1 7 101 उत्तर यायला पाहिजे. म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पुढे जाण्याची काय गरज नाही आपल्याला. ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा. 7 4 स्टार आणि 2 या संख्येला 4ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी येणारा अंक पर्यायातून शोधा. आता 4ची कसोटी काय सांगते? एकक आणि दशकस्थानचा अंक मिळून म्हणजेच युनिट आणि टेन्सचा अंक मिळून तयार होणारी संख्या 4च्या पटीत असायला हवी किंवा 4च्या पाड्यामध्ये असायला हवी किंवा 4ने त्याला पूर्ण भाग जात असावा. आता जर आपण इथं 1 घेतला तर संख्या होणार आहे 12 म्हणजे 4च्या पाड्यामध्ये 12 आहे. म्हणजे इथं तर हा 1 लागू पडणार आहे. 5 जर घेतला इथे तर संख्या होणार आहे 52. 52ला 4ने भाग जातो का पूर्ण? 4 1 4, 4 3 12 पूर्ण भाग जातो म्हणजे 5 सुद्धा योग्य ठरणार आहे. पुढे बघा. 4 जर घेतला तर 42 संख्या होणार आहे आणि 4ने 42ला भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही. त्याच्यामुळे 4 हा पर्याय योग्य ठरणार नाही. 3 जर घेतलं तर 32 होणार आहे. 4च्या पाड्यातच 32 आहे 8 नंबरला. त्याच्यामुळे हा सुद्धा योग्य ठरणार आहे. ऑप्शन नंबर अ, ब आणि ड. अ, ब, ड कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आणि तेच त्याचं आहे उत्तर. पुढे पहा. ₹3,970 ₹20 जास्तीत जास्त किती नोटा येतील? आता असं जर असेल तर आपल्याला काय करायचं असतं? फक्त भागाकार करायचा असतो. 3,970 भागिले 20. शून्याला 0 गेला. 397ला फक्त 2ने भागायचं. पहा. बे 1 बे, बे 9 18 आणि 2 8 16 खाली राहिला 1. म्हणजे जे उत्तर येईल तेवढ्याच जास्तीत जास्त नोटा असू शकतात. 198. ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर.
पुढे पहा, खालीलपैकी कोणता अंशाधिक अपूर्णांक नाही, म्हणजे ज्याचा अंश मोठा नाही हे आपल्याला पाहायचं आहे. मग अंश मोठा नाही कोणाचा? ह्याचा अंश हा मोठा नाही, ह्याचा छेद मोठा आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर येणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपले काय करतात? वेळ वाचवतात. त्यामुळे आपण तिथे जास्त डिस्कशन करत बसायचं नाही. पुढे पहा, खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. आता इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं आपण, तर बाहेरच्या आकृतीत किती रेषा आहेत बघा? 1 2 3 4 5 6 आणि आतल्या आकृतीमध्ये 5 रेषा आहेत. म्हणजे बाहेर 6 आतमध्ये 5, बाहेर 5 आतमध्ये 4, बाहेर 4 आतमध्ये 3. म्हणजे याच्यावरून एक लक्षात ठेवायचं की बाहेर जितक्या रेषा आहेत त्याच्यापेक्षा एकने कमी आतली रेषा असायला हवी. चला, असं ऑप्शन कुठे आहे पहा? बाहेर 4 आत 5 असं नको आहे. तर बघा इथं बाहेर 5 रेषा आणि आतमध्ये 4, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. एका हौदात 1200 लिटर पाणी होते. त्यातील 368 लिटर पाणी गाड्या धुण्यासाठी वापरले, तर शिल्लक पाण्यात प्रत्येकी 13 लिटरच्या किती बादल्या भरतील? आता आपल्याला इथं काय करायचं आहे पहा. सुरुवातीला 1200 लिटर पाणी होतं, त्यातलं 368 लिटर पाणी गाडी धुण्यासाठी वापरलं, म्हणजे किती पाणी शिल्लक राहिलं आपण बघूया. 1200 वजा 368, 10तून 8 गेले 2 हात चाले, 10तून 7 गेले, खाली राहिले 3 हात चाला 1 आणि 12तून 4 गेले, खाली राहिले 8. 832 लिटर पाणी राहिलेलं आहे. आणि आता 832 उत्तर पटकन लिहायचं नाही, 13 लिटरच्या किती बादल्या भरतील? पुन्हा ह्याला काय करायचं आपल्याला? 13ने भागायचं आहे. आता 832ला तुम्ही 13ने भागा, खूप सोपं आहे. आणि जो भागाकार येईल ते त्याचं उत्तर असेल. ते उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे तुम्हाला खरोखर कळतं आहे का आणि तुम्ही खरोखरच तिथपर्यंत व्हिडिओ पाहताय का हेही मला समजून येईल. म्हणून तुम्ही काय करायचं आहे? स्वतः त्याचं उत्तर टाकायचं आहे. आणि उत्तर टाकल्यावर तुमचं नावसुद्धा लिहायला विसरायचं नाही आहे. पुढे पहा, खालीलपैकी 45 या संख्येच्या सर्व विभाजकाचा गट कोणता? आता एक लक्षात घ्यायचं, 45 याचा विभाजकाचा गट असं आपल्याला शोधायला सांगितलं तर सर्वात मोठा गट आधी बघायचा. सर्वात मोठा गट कुठे आहे पहा, इथे आहे बघा. 45 एक 45, 15 त्रिक 45 आणि 5 9 45. म्हणजे बघा हा पूर्ण गट 45चा आहे, म्हणून तेच त्याचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. हे सुद्धा त्याचं उत्तर आहे की बाबा 15 त्रिक 45, 5 9 45 हा आहे. पण आपल्याला सर्व विभाजकाचा गट विचारलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सर्वच येतात, म्हणून तेच त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी सर्वात कमी लांबीची रेषा असणारी आकृती पर्यायातून शोधायची आहे. आता तुम्ही काय करता, ह्याचं ऑब्झर्वेशन करता आणि पटकन 2 ही सर्वात कमी 2 लिहून टाकता, ऑप्शन नंबर 4. परंतु आपल्याला काय सांगितलं? रेषा. रेषा म्हणजे दोन्ही बाजूला बाणाची टोकं पाहिजे, दोन्ही बाजूला ती अमर्याद असायला हवी. म्हणजे बाणाची टोकं कुठे येते आणि येते. मग 5 मोठा 5 लहान का 7? 5, म्हणून हेच त्याचं उत्तर आहे. आपल्याला कमी लांबीची रेषा विचारलेलं आहे. 65. पुढील प्रश्नात रिकाम्या चौकटीत येणारा योग्य पर्याय शोधा. आता इथं काय दिलेलं आहे पहा, 9 किलोग्रॅम आणि डॉट डॉट डेसिग्रॅम. आता किलोग्रॅमपासून डेसिग्रॅमपर्यंत तुम्हाला माहिती आहे की असतो किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम आणि डेसिग्रॅम. ठीक आहे. आता 9 किलो आहे म्हणून 9 लिहिला आणि आपल्याला कुठं जायचं आहे? डेसिग्रॅमपर्यंत जायचं आहे. मग काय करायचं तुम्ही? डेसिग्रॅमपर्यंत काय करायचे? 0 देत चालायचं आहे बघा. 1 2 3 आणि 4, म्हणजे 9वर 4 शून्य कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 3मध्ये आहे, म्हणून ते त्याचं उत्तर आहे. पुढे पहा, 14.5/8चे अंशाधिक अपूर्णांकामधील रूपांतर खालीलपैकी कोणता अपूर्णांक दर्शवते? आता हे कसं सोडवलं जातं तुम्हाला माहिती आहे का? ह्या 8 आणि 14ला गुणावं लागतं आणि त्याच्यामध्ये 5 मिळवावं लागतं. म्हणजे कसं पहा, 8 इंग्रजीमध्ये लिहितो, 8 गुणिले
14 अधिक 5/8. मला वाटतं पेन संपला, आपण दुसरा पेन वापरूया. अशा पद्धतीने म्हणजे असं कुठे 8ने 14ला गुणायचं, त्याच्यात 5 मिळवायचे आणि छेद जो आहे तोच ठेवायचा. म्हणजे ऑप्शन नंबर 2 मध्ये हे सेम टू सेम असं आहे, म्हणून तेच त्याचं उत्तर असणार आहे 66चं. पुढे पहा, कार्तिक एका पुस्तकाच्या 720 ओळी 1.5 तासात वाचू शकत असल्यास त्याच पुस्तकाच्या 1 मिनिटात तो किती ओळी वाचू शकेल? आता इथं थोडंसं पहा. 720 ओळी तो किती वाचतोय? 1.5 तासात. 1.5 तास म्हणजे काय? 1 तास 30 मिनिटे. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला की तो 1 मिनिटात किती ओळी वाचू शकेल? मग ह्याला सुद्धा आपण पूर्ण मिनिटात करायचं आहे. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटे आणि हे उरलेले 30 मिनिटं ह्याच्यामध्ये मिळवायचे. झाले किती? 90 मिनिटे. म्हणजे 720 ओळी तो 90 मिनिटात वाचतो. तर 1 मिनिटात तो किती वाचेल? 90ने फक्त याला भागायचं. 720 भागिले 90. शून्याला शून्य गेला. ओके. 9 1 9, 9 8 72. 8. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं होतं. शबानाने एक धान्य गिरणी दरमहा 425 रुपयाप्रमाणे 30 हप्ते देऊन खरेदी केली, तर त्या गिरणीची खरेदी किंमत किती रुपये असेल? काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा. 425 गुणिले 30. शून्याला शून्य दिला. 3 5 15, हातचा आला 1, 3 2 6 1 7 आणि 3 चोक 12, 12,750. कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. पहा, मिनिटामध्ये झालं. आपला वेळ पण वाचला. बघा, इथं ही आकृती दिलेली आहे. इथं पाळीव प्राणी दिलेले आहेत आणि पाळीव प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या इथं दिलेली आहे. पूर्णपणे पाहायचं आणि त्याचं प्रमाण दिलेलं आहे. हा एक व्यक्ती म्हणजे हा अशा पद्धतीचा एक चेहरा म्हणजे 15 व्यक्ती आपल्याला पकडायला लागतील. मग तुम्ही काय करायचं? परीक्षेत प्रश्न सोडवताना आधी ह्यांची संख्या लिहून घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे गायींची संख्या आहे 7. म्हणजे गायी पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे 7. शेळी बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 9. घोडा 4. म्हैस 1 2 3 4 5 6. ओके. आता एक प्रमाण विचारलेलं आहे आपल्याला. एक व्यक्ती म्हणजे किती? 15. म्हणून काय करायचं? ह्याला तुम्ही प्रत्येकाला 15ने गुणूनच ठेवायचं आहे. अजिबात आपलं उत्तर चुकणार नाही आहे. बघा, 15 15 चोक 60, 15 सख 90, 15 साती 105 आणि 15 9 135. आता आपल्याला हेच अंक पकडायचे आहेत. हे लक्षात ठेवा, म्हणजे आपलं कधीच चुकणार नाही. अशा पद्धतीने जर आपण काम केलं तर. सोबतच्या तक्त्यात एकूण किती व्यक्ती दूध देणारे प्राणी पाळतात? आता दूध देणारे प्राणी पाळतात. गाय दूध देते, शेळी दूध देते, म्हैस दूध देते, घोडा काय दूध देत नाही, हे लक्षात ठेवा. माहिती असायला पाहिजे तुम्हाला. गाय किती? 105 गाय पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे. 135 शेळी पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या आहे आणि म्हैस पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या 90 आहे. तुम्ही काय करायचं? 105 अधिक 135 अधिक 90 यांची बेरीज करायची. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 9 आणि 4 13, हातचा आला 1 2 200 सॉरी 1 2 3 330. त्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. पुढे पहा, गायी हा प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या घोडा हा प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? आता गायी हा प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या किती? 105. ते आपण इथं लिहूया 105. घोड्यासाठी घोडा किती आहे? 60. मग गायींची संख्या काय आहे? कमी का जास्त आहे? गाय पाळणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त, म्हणजे जास्त हा तर ऑप्शन आपल्याला सापडलेला आहे. आता कितीने कमी किंवा कितीने जास्त वजाबाकी करायची. 5 हातून 0 गेला 5 आणि 10 6 गेले, राहिले 4. 45ने जास्त. 45ने जास्त कुठे? ऑप्शन नंबर 2 आहे. अतिशय सोपं असतं पहा.
खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे? आता पदावलीचं उत्तर चुकीचं कसं काढायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पेपर वर्क करायला लागेल. पदावलीसाठी अतिशय सुंदर व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कंचे भागू बेव म्हणजे अगोदर कंस सोडवायचा असतो, नंतर गुणाकार किंवा भागाकार ज्या क्रमाने आला आहे तो, नंतर बेरीज किंवा वजाबाकी. चला आता एक सोडवून टाकूया आपण. 30 भागिले 9 वजा 4 अधिक 1 बरोबर 7 येतं आहे का? अगोदर आपल्याला काय करायचं असतो, कंस सोडवायचा असतो. 9तून 4 गेले, खाली राहिले 5. 30 भागिले 5 अधिक 1, 5 आणि 30ला भागलं तर उत्तर येतं 6 अधिक 1 बरोबर 7. म्हणजे हे बरोबर आहे. आपल्याला विचारले चुकीचं. इथं पहा, अगोदर गुणाकार करायला लागतो. 8 पंचे 40 आणि त्याच्यामध्ये जर 15 मिळवले तर 160 येत नाही आहे, म्हणजे हा चुकीचा आपल्याला सापडलेला आहे. पुढं जायची बिलकुल गरज नाही. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, इम्रानने त्याच्या 36 एकर जमिनीपैकी 3/9 भागात भुईमुग व 2/9 भागात हरभरा पेरला व उरलेल्या भागात कांदा लावला, तर त्याने किती एकरात कांदा लावला? पहा, तुम्ही एक काम करायचं याच्यामध्ये. एकूण जमीन किती एकर आहे? 36 एकर. छेदस्थानी किती आहे? 9. मग ह्या 9नं काय करायचं असतं, ह्याला भागायचं असतं. 9 चोक 36. उत्तर किती आलं? 4. म्हणजेच एक भाग हा 4 एकराचा केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यांनी टोटल 9 भाग केलेत. एक भाग हा 4 एकराचा, म्हणजे जे काही उत्तर येईल त्याला आपल्याला 4ने गुणायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, 3/9 भाग, 3 बघा भुईमुग, 3/9 भागात भुईमुग अधिक 2/9 भागात हरभरा आणि उरलेल्या भागात काय केलं त्यांनी? कांदा केलेला आहे. तर मग कांदा किती भागात जाणार आहे बघा. 3 आणि 2 5 भाग तर गेले 9 पैकी. 9 पैकी 5 भाग गेले. आता राहिले किती? 4 भाग. म्हणजे 4/9 भागात काय करणार आहे? तो कांदा करणार आहे. आता उत्तर जर अंश छेदामध्ये असतं तर आपण 4/9 लिहिलं असतं, परंतु उत्तर तसं नाही. 4 भागात तो कांदा लावणार आहे आणि एक भाग म्हणजे किती? 4. मग ह्या 4 आणि ह्या 4ला गुणायचं. 4 चोक 16, म्हणून 16 हे त्याचं उत्तर आहे. पुढे, खालीलपैकी कशाचे वजन सर्वात जास्त आहे? 3 किलोग्रॅम, 4000 ग्रॅम, 4000 ग्रॅम म्हणजे 4 किलोग्रॅम, 90,000 मिलीग्रॅम आणि 80 डेकाग्रॅम. आता हे डेकाग्रॅम, मिलीग्रॅम हे जरी मोठे दिसत असले हे आकडे, तरी छोटे असतात. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. मोठा किलो हेक्टो डेका जर तुम्ही बघितला तर किलो हेक्टो डेकामध्ये ते अंक तुम्ही टाकून बघा. पुढे पहा, 42 मीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती भरेल? आता तुम्ही काय करता, इथं 6ने 42ला भागता, 6 7 42 आणि लगेच 7 उत्तर लिहिता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तार किंवा दोरी एकदा कापली की तिचे 2 तुकडे होतात, दोनदा कापली की तिचे 3 तुकडे होतात. म्हणजे एक तुकडा हा जितक्या वेळा तुम्ही कापता त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त असतो. म्हणजे 6 ठिकाणी जर कापली तर 7 तुकडे होणार आहेत. मग ह्या 7ने 42ला भागायचे. 7 सख 42, म्हणून त्याचं उत्तर 6 मीटर हे येणार आहे. आता 75वा प्रश्न. एकूण किती विधाने योग्य आहेत? कोणत्याही संख्येला 1ने भागले तर भागाकार ती संख्याच येते. मग कोणत्याही संख्येला, समजा 7ला जर आपण 1ने भागलं, असं भागा किंवा असं भागा, तर उत्तर तीच संख्या येते का? हो, म्हणजे हे बरोबर आहे. कोणत्याही संख्येला 0ने गुणले असता गुणाकार तीच संख्या येते. आता समजा 7ला 0ने गुणलं तर उत्तर 0 येतं, म्हणजे तीच संख्या येत नाही, हे चुकीचं आहे.
ज्या संख्येने गुणायचे आहे तिला गुण्य म्हणतात. आता कसं असतं माहिती आहे, 7 गुणिले 4 बरोबर 28. तर हा असतो गुण्य, हा असतो गुणक आणि हा असतो गुणाकार. गुण्य गुणिले गुणक बरोबर गुणाकार. आता हे तर जर काय वेगळं असेल, कारण थोडं हे मराठी आहे, मराठीमध्ये इकडं तिकडं होऊ शकतं, तर हे तुम्ही जरा व्यवस्थितपणे पहा. पण मला वाटतं की ज्या संख्येने गुणायचं आहे तिला गुण्यच म्हणतात. तिला गुण्य म्हणतात का? नाही. ज्या संख्येने गुणतो तिला गुणक म्हणतात. त्याच्यामुळे इथं हा सुद्धा चुकीचा आहे. शून्याला कोणत्याही संख्येने भागले असता भागाकार शून्यच येतो. तर शून्याला कोणत्याही संख्येने जर आपण भागलं तर भागाकार हा शून्यच येणार आहे. म्हणजे हे बरोबर आहे. एकूण 2 विधानं बरोबर आहेत. म्हणजेच 75चा ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. चला, आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.